उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अशा दिशा आम्हाला शाळेत शिकवल्या गेल्या होत्या, पण त्या चुकीच्या आहेत. त्यामुळे शाळेतील शिक्षकांना माझी नम्र विनंती आहे की अशा चुकीच्या दिशा शिकवणे बंद करा सर. मोठे झाल्यावर विद्यार्थ्यांचा उगाच गोंधळ नको. जी चूक आम्हाला शिकवली गेली ती निदान आता तरी पुन्हा करू नका. आता उत्तर दिशा अशी, पण दक्षिण अशी नव्हे. दक्षिण मध्येच अडकून पडली आहे आणि त्यानंतर पुढे गोवा आहे. त्याचं नाव आहे कुशावती. गुरुजी आम्हाला या चुकीच्या दिशा का बरं शिकवलात? आता यापुढे दिशा कशा आणि कोणत्या शिकवायच्या याची आधी मुख्यमंत्र्यांकडून खातरजमा करून घ्या, कारण तेच राज्याचे शिक्षण मंत्री आहेत. ते सांगतील त्या पद्धतीने मग दिशा शिकवा. आम्ही असं का सांगतोय? आम्ही वेडे झालो आहोत का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. वेडे फक्त आम्हीच नाही, जर आज शहाणे झालो नाहीत तर एक दिवस सगळेच जण वेडे होऊ. मंडळी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी इतिहास घडवण्याच्या नादात भूगोलच बदलून टाकला आहे. गोव्यात उत्तर आणि दक्षिण असे 2 जिल्हे होते. आता नव्याने 3ऱ्या जिल्ह्याची भर पडली आहे. या जिल्ह्यात दक्षिणेकडील सांगे, काणकोण, केपे असे तालुके समाविष्ट आहेत. या जिल्ह्यातून कुशावती नावाची नदी वाहत असल्यामुळे त्या जिल्ह्याला कुशावती असे नाव देण्यात आले आहे. ठीक आहे, याला कोणाचाही आक्षेप नाही. पण साष्टीसारखे तालुके गोव्याच्या दक्षिण जिल्ह्यात होते. प्रत्यक्षात ते भौगोलिक दृष्ट्या मधोमध आहेत. तरी देखील त्या जिल्ह्याला दक्षिण गोवा म्हणून ओळखले जाईल आणि खरा दक्षिणेकडील जिल्हा आता कुशावती असेल. म्हणजे आता दिशाच बदलण्याचा नवा पराक्रम दोतोरांनी अखेर करून दाखवलाच. शाळेत शिकवलेल्या दिशांप्रमाणे दक्षिण गोवा दक्षिणेला नाही, तरी देखील त्याचं नाव मात्र दक्षिण गोवा. आम्ही मुख्यमंत्री चुकले असं म्हणत नाही, तर आम्हालाच शाळेत चुकीचं शिकवलं गेलं असं समजतो. नाहीतर उगाच त्यांच्या फौजा जाग्या होतील. अहो दोतर, पराक्रम करायचा तर केलात, पण इतिहास घडवण्यासाठी भूगोल बदलण्याची एवढी काय गरज होती? तसंही तुम्ही प्रधानमंत्र्यांचं नाव तुमच्या भाषणात इतकं घेतात की त्याची गणना शक्य नाही. त्यांचा आदर इथे घेणे शक्य होतं. जसं गुजरातमधील अहमदाबाद येथील स्टेडियमला नरेंद्र मोदी असं नाव देण्यात आलं, त्याचप्रमाणे 3ऱ्या जिल्ह्याला प्रमोद सावंत असं नाव देता आलं असतं. त्यात एवढं काय वाईट होतं? हो, विरोधकांनी विरोध केलाच असता, पण तसंही विरोधकांना तुम्ही कुठे जुमानता? तुमची सेना खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी राहिलीच असती. मग या नावाच्या नादात भूगोल बदलण्याची गरज एवढी का होती? कधीतरी स्वतःलाच विचित्र वाटणारे प्रश्न पडावेत अशी गोव्यातील सरकारची सध्याची स्थिती झाली आहे. मनाला वाटलं की करून टाकलं. जाब विचारण्यासाठी विरोधक शिल्लक नाहीत आणि जनतेला स्वतःच्या भल्या बुऱ्याचा विचार सोडून सरकारचं काही पडलेलंच नाही. सगळं सोडा, पण नव्या पिढीला शाळेत शिकवताना शिक्षकांनी कसं शिकवायचं? दक्षिण गोवा दक्षिणेला नाही हे त्या मुलांना कसं पटवून द्यायचं? आपण काय कारभार चालवत आहोत याचं तरी भान ठेवा साहेब.